खळबळजनक बातमी समोर येते सोलापूरमधून। सोलापूरमध्ये पोलीस कॉन्स्टेबलनं राहत्या घरी आयुष्याचा शेवट करून घेतलाय। महेश ज्योतिराम पाडुळे असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून ते सोलापूर पोलीस मुख्यालयामध्ये कार्यरत होते। गावाकडे आपल्या बायको आणि मुलांना भेटायला गेले असता त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय। मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। घटना नेमकी काय घडली पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मिळालेली माहिती अशी आहे की सोलापूर पोलीस मुख्यालयामध्ये सेवा बजावणारे महेश ज्योतिराम पाडुळे यांनी अज्ञात कारणावरून बार्शी तालुक्यातील वैराग येथील राहत्या घरी आयुष्याचा शेवट केलाय। वैराग पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे। माढा तालुक्यातील अंजनगावचे मूळ रहिवासी असलेले महेश पाडुळे हे वैराग पोलीस ठाण्यामध्ये रुजू झाल्यानंतर कुटुंबियांसह वैराग इथं राहत होते। त्यानंतर त्यांची बदली सोलापूर मुख्यालय इथं झाली। बुधवारी महेश पाडुळे ड्युटीवरून घरी आले। घरी पोहोचताच त्यांनी टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरी आयुष्याचा शेवट केलाय। त्यांना वैराग येथील वैराग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। त्यांच्या पश्चात पत्नी, एक 6 वर्षाचा मुलगा, एक 8 वर्षाची मुलगी असा परिवार आहे। या घटनेचा पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत।